नमस्कार मंडळी, गौरी होम किचन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल लसुणी मेथी. ज्यांना मेथीची भाजी आवडत नाही ते सुद्धा ही भाजी अगदी आवडीने खातील आणि पुन्हा पुन्हा हीच भाजी बनवण्यास सांगतील. तर चला आपण बघूया. त्यासाठी मी मेथी चांगल्या प्रकारे धुवून घेतलेली आहे. तर बघू शकता इथे मी मेथीची पाने चांगल्या प्रकारे खुडून त्यांना वॉश करून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे आपल्याला मेथी बारीक चॉप करून घ्यायची आहे. तर बघू शकता इथे मी चांगल्या प्रकारे मेथी बारीक चॉप करून घेत आहे. तर बघू शकता इथे आपली मेथी चांगल्या प्रकारे बारीक कट करून झालेली आहे. त्यानंतर आपण यासाठी मसाला तयार करायला घेऊयात. ह्या मसाल्याने आपल्या भाजीला एकदम भारी टेस्ट येते. त्यासाठी मी अर्धी वाटी शेंगदाणे, त्यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून तीळ, त्यानंतर 2 ते 3 टेबलस्पून रोस्टेड चणा डाळ, त्यानंतर 1 इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे आणि चांगल्या प्रकारे भाजून घेतलेला आहे. त्यानंतर त्याला थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे. त्यानंतर एका कढईमध्ये आपल्याला 2 टेबलस्पून तेल घालून घ्यायचं आहे. तेल कढल्यानंतर त्यामध्ये अख्खा लसूण घालून घ्यायचा आहे. त्यानंतर मेथीची भाजी घालून आपल्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायची आहे. तर बघू शकता इथे मी मेथी चांगली शिजेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे मेथी आपली चांगल्या प्रकारे शिजवून झालेली आहे. ती एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहे. त्यानंतर जो आपला मसाला आहे ते थंड झालेलं त्याला आपल्या मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे आपली अशी पेस्ट तयार झालेली आहे. त्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला 2 टेबलस्पून तेल घालून त्यामध्ये जिरा, त्यानंतर आपण त्यामध्ये लसूण घालून घेणार आहोत. लसूण चांगला लालसर झाला की त्यामध्ये आपण 1 दालचिनीचा तुकडा, त्यानंतर कांदा घालून आपल्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे. तर बघू शकता इथे कांदा आपला चांगला परतल्यानंतर आपल्याला 2 लाल मिरची त्यामध्ये घालून घ्यायची आहे. ते सुद्धा त्यामध्ये चांगलं परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचा आहे. तर बघू शकता त्यानंतर आपल्याला सुके मसाले घालून घ्यायचे आहे. त्यामध्ये 1/2 टेबलस्पून हळद, 2 टेबलस्पून मिरची पावडर, 1 टेबलस्पून धनिया पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे. या व्यतिरिक्त कोणताही मसाला घालायचा नाही. ह्याच मसाल्याने आपल्या भाजीला एकदम टेस्ट चांगली येते. तर बघू शकता इथे आपले मसाले चांगल्या प्रकारे शिजल्यानंतर त्यामध्ये आपण जे पेस्ट तयार करून घेतलेली होती ते सुद्धा यामध्ये घालून आपल्याला चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचे आहे. तर बघू शकता इथे मी थोडा गरम पाणी घालून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला मसाला तेलामध्ये चांगल्या प्रकारे तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. तर बघू शकता इथे मी थोडा पाणी घालून आपला मसाला चांगल्या प्रकारे शिजवून तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. तर बघू शकता इथे आपला मसाला चांगल्या प्रकारे तेल सुटेपर्यंत शिजलेला आहे. त्यानंतर आपल्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जी मेथी फ्राय करून घेतलेली होती ते सुद्धा त्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे आहे. तर बघू शकता इथे मी जी मेथी आपण फ्राय करून ठेवलेली होती ते सुद्धा त्यामध्ये घातलेली आहे आणि चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे मी मेथीसुद्धा मसाल्यामध्ये घालून घेतलेली आहे आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे आणि आपल्याला हवं तेवढं आपण गरम पाणी घालून आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे. जास्त पाणी घालायचं नाही. ही भाजी थोडी घट्टच असते. त्यानंतर आपले मेथी तयार झाले. त्यानंतर आपण तडका तयार करायला घेऊ. त्यानंतर एका तडका पॅनमध्ये थोडंसं बारीक कट केलेलं लसूण, 2 मिरची आणि 1 टेबलस्पून मिरची पावडर घालून आपल्याला तडका चांगल्या प्रकारे तयार करून घ्यायचा आहे. तर बघू शकता इथे आपली लसूण थोडा शिजला, लालसर झाला. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1/2 टेबलस्पून मिरची पावडर घालून घ्यायचा आहे आणि तो तडका आपल्याला लगेच आपल्या भाजीमध्ये घालून घ्यायचा आहे. तर बघू शकता इथे आपली लसुणी मेथी एकदम खाण्यासाठी रेडी झालेली आहे. ही भाजी तुम्ही चपातीसोबत किंवा नानसोबत किंवा भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता. एकदम टेस्टी आणि भारी अशी लागते. एकदम रेस्टॉरंट स्टाईल लसुणी मेथी आपण एकदम घरच्या घरी तयार करून घेतलेली आहे. त्यानंतर एका प्लेटमध्ये आपण ही भाजी सर्व करून घेऊयात. ही भाजी
खायलासुद्धा एकदम चविष्ट आणि वेगळ्या पद्धतीने बनवली असल्यामुळे एकदम कडूसुद्धा लागत नाही आणि एकदम टेस्टी अशी लागते. तर ही भाजी नक्की घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की कशी झालेली आहे. तर बघू शकता इथे भाजीसुद्धा आपली एकदम भारी दिसत आहे. तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद.